तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे दीपक रॉक्स। तर आज आपण आलो होतो नांदेडमधील फेमस असं रील स्टार चायवाल्याच्या शॉपला व्हिजिट देण्यासाठी। तर मागे तुम्ही बघू शकतात भरपूर असा गर्दा दिसत आहे। चला तर मग आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात नांदेडमधील फेमस असे रील स्टार बद्दल। तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा। तर बघू शकतात मित्रांनो, चहा पिणाऱ्यांचा रश। तुम्ही कधी या, एवढाच रश पाहायला भेटेल। रील स्टार फेमस, तर हे पण त्यांचंच आहे फास्ट फूड वगैरे। तर हे पण फास्ट फूड, सगळ्यांनी एकदा नक्की व्हिजिट द्या। तर असं कोणीच नाही जे नांदेडमध्ये यांना ओळखत नाही। तर हे पण गरम गरम अशी चाय, चहासाठी वाट पाहणाऱ्यांची संख्या। कुठून आला भाऊ तू? हा बोल ना, कुठून आला भाऊ? भाऊ मी इकडे राहतो नालंदा नगरला। इथं स्पेशल कशासाठी आला? स्पेशल चहासाठी आलो, 2 दिवस झाले आलो। रोज यायला समजा चहा पिण्यासाठी? हो। चहाची टेस्ट कशी? चहाची टेस्ट भारी आहे, साखर कमी क्वालिटी मध्ये राहते, पण मेन एकदम चांगली बनवते। आणि शुगरवाल्या माणसांसाठी पण जमते समजा? हो जमते जमते, एकदम चांगली आहे। भाऊची रील्स बघून आलात का शॉप पडली म्हणून आलात? नाही, शॉपही पहा मला माहिती आहे, आणि रील्स मी पाहतो पहिलेपासून, आणि पहिलेपासून भाऊला पहिलेपासून ओळखतात समजा? हो, एकदा स्टोरी वगैरे टाकलो होतो, फोटोही काढलो होतो पहिले। भाऊला ओळखणार नाही असं नांदेडमध्ये कोणीच नाही। तर त्यामुळे बघू शकते भाऊची फक्त रील्स बघून येते, चहासाठी गेली 2 दिवस झालं कंटिन्यू यायलेत। तर प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद भाऊ सर। ओके। तर बघू शकतात मित्रांनो, हे आपले सर्व मित्र बांधव आहेत जे चहा पिण्यासाठी वाट बघत आहेत। तर भाऊला बोलायला पण वेळ नसतो जास्त। भाऊला सकाळ ते संध्याकाळ कंटिन्यू काम चालूच असतं। तर अशीच कंटिन्यू येणाऱ्यांची संख्या चालूच असते दिवसभर, सकाळ ते संध्याकाळ। पूरा नाम क्या है तुम्हारा? मेरा अमर सिंह लांगरी। अमर सिंह लांगरे। मराठी मी बोलू की? जसं बोलता तसं बोला, पूर्ण मराठी परफेक्ट येते? आता भाऊला मराठी पण येते? तर मग कशी आयडिया आली तुम्ही? आयडिया माझा मित्र राहतो सोबत, अजय भालेराव। आमची तिकडे शॉप पण आहे समोर। अच्छा। तर आम्ही ते स्टार्टअप केले, पण हे तर विचार होता आमच्या डोक्यात, पण अगोदर नाव कमवल्या, नंतर हे कसं आहे, आपले कस्टमर दुरून दुरून आले आपल्याला भेटायला आणि चहा प्यायला आपली, असं ते मेन गोष्ट आहे। तर हो, बरेच दिवस आता गेली 4-5 दिवस झाला, पण कंटिन्यू नांदेडचे जेवढे इंस्टाग्राम युजर आहेत सगळ्यांच्या आयडीवर भाऊची एक रील्स कंपल्सरी चालली। अशामध्ये तर एवढ्या व्हायरल, जेव्हापासून ही शॉप टाकली समजी तेव्हापासून प्रत्येकाच्या मोबाईलवर भाऊची रील्स व्हायरल व्हायल्यात। त्याच्यामुळं आज स्पेशली भाऊकडे आपण इंटरव्ह्यू घेण्यासाठी आलो होतो। तर भाऊ इंस्टाग्रामवर अगोदर वाईक चालवत होती, सगळ्यांनाच माहिती आहेत। निम्मे लोक जेवढे नांदेडमध्ये असतील भाऊची प्रत्येकाने रील्स बघितली असेल। तर मग ही कल्पना भाऊला त्यांच्या मित्राकडून भेटली, त्याच्यामुळे भाऊनं बिझनेस मध्ये यायचा विचार केला। नवीन तुम्ही बघू शकतात असे किती वाजेपर्यंत चालू राहते भाऊ? आता 11 पर्यंत करायलो ते रील्स बघून आपले मित्र। आता हे भाऊचे रील्स बघून फक्त चहा पिण्यासाठी स्पेशल आलेत, आणि भाऊ सोबत फोटो काढायला तर प्रत्येक जण उत्सुक असतोच, त्याच्यामुळे आपण जाताना फोटो काढणारच आहेत। तर मग काय म्हणता भाऊ, की कशी आली, म्हणजे आजच्या यंग पिढीला तुम्ही काय सांगणार? आजच्या यंग पिढीला म्हणजे तर म्हणजे फिरणं तर बंद करा अगोदर। बिझनेस बद्दल काय सांगतो तुम्ही? बिझनेस बद्दल मी तर स्टार्टअप केलो, मी नाव कमवलं अगोदर। मी फिरत होतो तसं काय नाही, मी फक्त पाहत होतो लोकांना, आणि मी लई लोकांना पाहिलो की असं तसं लई लोक येतात भाऊ, म्हणजे मध्ये यायला थांबवतात ना, थांबवतात काय ना काय म्हणत राहतात।
तसं आपण कोणाचं ऐकत नाही, आपापल्या मनाचं करते आम्ही. मन म्हणजे आपण कोणाला काय वाईट बोलत नाही, आपला स्वभाव लय चांगला आहे. तर बघू शकतात मित्रांनो की प्रत्येकाने जॉब साठीच प्रयत्न करावा असं नाही. तर तुम्ही भाऊकडून इन्स्पिरेशन घेऊ शकतात की भाऊंनी पहिल्यांदा सर्व अनुभव घेतलाय कुठे काय नाही. तर प्रत्येकाने एज्युकेशनच्याच बाबतीत जॉबला लागायला पाहिजे असं काही नाही. तर तुम्ही बिझनेस मध्ये पण ट्राय करू शकतात. तर भाऊच्या बिझनेसला अवघे एक आठवडा झाला असेल. नाही, फक्त चार दिवस झाले. अच्छा, 4 दिवस झालेत भाऊच्या. आणि भाऊची जी शॉप आहे तर आता संपूर्ण नांदेडभर प्रसिद्ध झालेली आहे. त्याच्यामुळे आता इथून पुढे तुमचा काय प्लॅन असेल? आता तर याला लय समोर घेऊन जायचं याला. केलंच हो, इन फ्युचर अजून काही याच्यामध्ये वाढ? याचे आपल्याला लोकांना ब्रांच द्यायचे. आता जर आपण सुरुवात केली 4 दिवस झाले, आता समोरचा बघून हे प्रत्येकाचं ध्येय असायला पाहिजे. भाऊची आता सध्याला एक शॉप आहे, तर भाऊचं पुढचं एम आहे की अजून अशी भाऊला ब्रांच द्यायच्यात. तर विचार करू शकतात. तर प्रत्येकाने बिझनेस कडे वळायला पाहिजे. तर अजून काय सांगणार भाऊ तुमच्याबद्दल माहिती? अजून तुमचं एज्युकेशन वगैरे? एज्युकेशन 10वी झाली. 10वी झालेली आहे. तर असं काही नाही, एज्युकेशनचा प्रश्न नाही. बिझनेस मध्ये कोणी पण बिझनेस करू शकतात. मला रीलचा शौक होता, तर मी रील बनवत होतो. मला लय जण म्हणले बनवू नको असं तसं. पण रील्स मध्ये पण भाऊ प्रसिद्धी होती तुम्हाला? म्हणजे फेमस होतात रील्सच्या बाबतीत. बरेच जण म्हणतात की पैसे कमवता येतात. खूप वेळ लागते, एवढ्या लवकर होत नाही. माझे फॉलोअर फक्त 35,000 आहे. मला लई स्लो वाढतात, पण वेळ लागली एवढ्या दिवसाला. पण ते रिअल आहे. आणि म्हणजे माझे फॉलोअर्स मला सोडून कुठं जात नाही. तर भाऊच्या इंस्टाग्रामला 35,000 फॉलोअर्स आहेत. तर ज्यांनी अजून भाऊच्या इंस्टाग्राम आयडीला फॉलो केलं नाही त्यांनी, मी आपल्या चॅनल ब्लॉगच्या बायो मध्ये भाऊच्या आयडी मेन्शन करणार आहे. तर ज्यांनी अजून भाऊला फॉलो केलं नाही त्यांनी इंस्टाग्रामला जास्तीत जास्त फॉलो करा. आणि ज्यांनी अजून व्हिजिट केली नाही भाऊच्या शॉपला, तर जेवढी नांदेडची पब्लिक आहे मी सगळ्यांना विनंती करतो की भाऊच्या शॉपला एकदा नक्की व्हिजिट द्या. भाऊचा चहा पण पिलाय. तर जसा भाऊचा स्वभाव आहे तशीच भाऊची चहा पण खूप छान होती. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा. भाऊचे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि भाऊची इंस्टाग्राम आयडी असेल तर भाऊला फॉलो पण करा. भाऊला खूप सपोर्ट करा. थँक्यू सो मच. तर बघू शकतात मित्रांनो, तुम्ही चहा पिण्यासाठी भाऊच्या शॉपला ही तुफान अशी गर्दी असते. तर ब्लॉग जर आवडला असेल मित्रांनो, तो ब्लॉगला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि भाऊच्या शॉपला नक्की व्हिजिट करा. तर असंच चॅनलवर प्रेम असू द्या तुमचं. तर भेटूयात मग आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.